आता फिजिक्स फाउंडेशन 2 या लेक्चरमध्ये आज आपण ग्रॅव्हिटेशनबद्दल बोलणार आहोत। आता ग्रॅव्हिटेशन जो आहे तर हा विकेस्ट फोर्स इन नेचर आहे, मात्र याची रेंज कशी आहे, इनफायनाईट आहे। आणि या संदर्भात मी तुम्हाला 3 सूत्र सांगितले होते की पहिलं सूत्र सांगितलं होतं की दोन ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांचा मास काय आहे m1 आणि m2 आणि सेपरेटेड बाय डिस्टन्स d। अशा केसमध्ये त्याचा जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर F = g m1 m2 अपॉन d²। सेकंड केसमध्ये आपण पाहिलं होतं की पहिला ऑब्जेक्ट जो आहे तो आपण अर्थ कन्सिडर करायचा। सो मास ऑफ द अर्थ कॅपिटल M आणि ऑब्जेक्टचा मास काय घेतला आपण, स्मॉल m। आणि हे जे ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टचं वैशिष्ट्य आहे की हा ऑब्जेक्ट कुठं आहे, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ है ना। सो अर्थच्या सरफेसला असताना जे त्यामधलं डिस्टन्स आहे हे अर्थची काय कन्सिडर करायची आहे, रेडियस कॅपिटल R। आणि दॅट्स वाय अशा केसमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फॉर्म्युला असेल तो असेल gmm अपॉन r²। तिसऱ्या केसमध्ये ऑब्जेक्ट जो आहे तर अर्थपासून एका विशिष्ट हाईटला जर असेल, ओके, सो ॲट हाईट h असेल तर अशा वेळेस अर्थच्या सेंटरपासून त्या हाईट्सपर्यंतचं डिस्टन्स काय असतं, r+h। आणि अशा केसमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर तो असेल gmm अपॉन r+h होल²। आता एक लक्षात ठेवायचं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा इनवर्स स्क्वेअर लॉ ओबे करतो। सो इनवर्स स्क्वेअर लॉ, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर हा डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या काय आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे आणि यालाच आपण इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणतो। आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं की फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r²। ओके, आता एक लक्षात ठेवायचं आहे की सिम्पली लॉजिकली जर आपण थोडासा विचार केला की इफ जे रेडियस आहे ती जर दुप्पट झाली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर कोणता परिणाम होईल, असं जर असेल तर इनवर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळं सपोज r' ची व्हॅल्यू 2r आहे तर अशा वेळेस जो निर्माण होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर तो 4 टाइम्स काय होतो, या ठिकाणी डिक्रीज होतो, कीपिंग मास कॉन्स्टंट। ओके, आणि सेकंड केसमध्ये जर r हा रिड्यूस टू हाफ असेल तर अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 4 टाइम काय होतो, इन्क्रीज होतो। आता यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे g तो पण फार मॅटर करतो। याचा आपण बेसिकली फॉर्म्युला जर पाहिला आपण तर तो फॉर्म्युला असेल g = Fr²। आता आपण फॉर्म्युला नंबर जे आहे तो ॲप्लिकेबल करताना आपण काय करू की इथून पुढे मासेस m1 m2 घेऊ पण डिस्टन्स त्यामधलं काय घेऊ, कॅपिटल R घेऊ, हे की नाही। असा रेफरन्स जर घेतला, रेफरन्सवर डिपेंड आहे आपण कसं रेफरन्स गेलो तसा फॉर्म्युला तयार होतो। सो Fr² इंटू m1 आणि m2। आता यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम युनिट मास आणि युनिट डिस्टन्स जर घेतला आपण, जसं की दोन्ही मासे जे आहे m1 पण 1 किलोग्रॅम आहे, m2 पण 1 किलोग्रॅम आहे, युनिट मास आणि युनिट डिस्टन्स जर असेल है ना, तर अशा केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे एकमेकांच्या काय असतील, इक्वल असतील।
व्हॅल्यूज जे आहेत ते तर सर्वांना माहीतच आहे की कॅपिटल जी जे आहे तर त्याची व्हॅल्यू आपण 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर घेत असतो. परंतु त्याची सी जी एस जी व्हॅल्यू आहे तर सी जी एस व्हॅल्यू तीच असणार. ओके, फक्त इथं काय होणार, आता सी जी एस व्हॅल्यू काढताना 6.67च आहे, फक्त पॉवर फॅक्टर इथं चेंज होणार. पॉवर फॅक्टर चेंज होताना एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला माहीत आहे न्यूटन काय आहे, मास इंटू ॲक्सिलरेशन आहे, म्हणजे किलोग्रॅम बरोबर आणि मीटर पर सेकंद स्क्वेअर बरोबर. या पद्धतीनं आता या रनिंग लेक्चरमध्ये आपण एक आणखीन गोष्ट शिकणार आहे, ते आहे डायमेन्शन. काय आहे, डायमेन्शन. आता लक्षात घ्या, थोडंसं मी डीपमध्ये जातो. हे एकक कसं आलं तुम्हाला माहिती आहे ना, की फोर्सचा फॉर्म्युला काय होता, मास इंटू ॲक्सिलरेशन. माससाठी आपण घेतलं किलोग्रॅम आणि ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर बरोबर. मग आता एक डायमेन्शन हा प्रकार मी मुद्दाम यामध्ये ॲड करतो की जेणेकरून तुम्हाला एक ॲडिशनल गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळेल. आता सी जी एस युनिट जे आहे हे आपल्याला तयार करायचं आहे, परंतु त्याच्या अगोदर आपण काय करू, डायमेन्शन्स बघून त्याच्यानंतर फायनली त्या पॉईंटवर घेऊ आपण. ओके, आता एक लक्षात घ्या, डायमेन्शन जे आहे ना हे मेजरली 3 फंडामेंटल क्वांटिटीवर चालतं, एल एम टी. एल जे आहे तर हे बिलॉंग करतं लेंथला, एम बिलॉंग करतो मासला आणि टी बिलॉंग करतो टाईमला. आता या व्यतिरिक्तही बरेच फंडामेंटल प्रॉपर्टी आहेत अशा, परंतु आता आपण एल एम टीबद्दल जास्त डायमेन्शन्स जे आहेत ते काय करत असतो, पुटअप करत असतो. फक्त जिथं करंट वगैरे आलं ना तिथं आय वगैरे असे वाढतात. सध्या आपण एल एम टीबद्दल बोलू, जे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. आता सिम्पल, जर मला आता मासचं डायमेन्शन काढायचं आहे, सो मास जे आहे तर हे कशामध्ये मोजतो आपण, किलोग्रॅममध्ये. ओके, सो आता मासमध्ये मास आहे, पण लेंथचं काय, लेंथवर तो इंडिपेंडेंट आहे, म्हणून एल काय घ्यायचं आपल्याला 0. मास जे आहे ते काय घ्यायचा 1 आणि टाईम काय घ्यायचा 0. हे झालं मासचे डायमेन्शन. हे फार सोपे आहेत. आता सेकंडमध्ये आपण ॲक्सिलरेशनबद्दल बोलू. आता ॲक्सिलरेशनचे जेव्हा मला डायमेन्शन काढायचे आहेत तर काय करायचं, फॉर्म्युल्याकडे लक्ष द्यायचं किंवा एस आय युनिटकडे लक्ष द्यायचं. ॲक्सिलरेशन काय आहे बरं, ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग आता याचे डायमेन्शन काढताना मास न्युमरेटरमध्ये आहे आणि टाईम कुठं आहे, डिनोमिनेटरमध्ये आहे. सो इथं लेंथचा विषय आहे का, सॉरी मीटर आहे, सॉरी हे ना मीटर पर सेकंद. मीटरमध्ये काय मोजतो आपण, लेंथ मोजतो, म्हणजे इथं मीटर अंशामध्ये आलं म्हणून काय घेतलं आपण L1. किलोग्रॅम वगैरे कुठं आलं की इथं नाही, म्हणजे 0. आणि सेकंद स्क्वेअर कुठं आहे, डिनोमिनेटरमध्ये, म्हणजे टाईमचा स्क्वेअर आहे पण डिनोमिनेटरमध्ये असल्यामुळं इथं काय येणार -2. मग याला वाचायचं कसं, 1 इन लेंथ, 0 इन मास, -2 इन टाईम. आणि एक लक्षात घ्या, घातांक 1 असेल तर तो लिहायची गरज बी नसते, म्हणजे याला मी L m0 t-2 असंही लिहू शकतो. जिथं 0 असतं ते लिहायची गरज बी नाही, म्हणून याला मी L t-2 असंही लिहू शकतो. म्हणजे डायमेन्शन लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. लक्षात आलं का, की घातांक 1 लिहिला नाही लिहिला तरी चालतो, m0 लिहा किंवा नका लिहिला तरी चालतो. लक्षात आलं, म्हणजे ॲक्सिलरेशनची डायमेन्शन अशा 3 वेगवेगळ्या मेथडनं आपल्याला लिहिता येतं. पण बेस्ट मेथड जी आहे ती ही आहे. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं 2 टप्प्यामध्ये डायमेन्शन दिले. मग आता हे झालं. आता आपल्याला सी जी एस युनिट तयार करायचं आहे आणि युनिट कन्व्हर्जन करायचं आहे, बरोबर आहे का. मग त्यासाठी सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. तुम्हाला माहीत आहे की 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डाईन्स, 10⁻⁵ डाईन बरोबर. त्यानंतर आहे मीटर स्क्वेअर, 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच सेंटीमीटर स्क्वेअर, 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. आणि म्हणजे मीटर न घेता मी डायरेक्ट हे घेतलं, लक्षात आलं तुम्हाला. आणि 1 किलोग्रॅम
हे असतं पहा 10⁻³ तर किलोग्रॅम ग्राम, तर 1 किलोग्रॅम स्क्वेअर जर असेल तर आपण काय करणार 10⁶ ग्राम स्क्वेअर, बरोबर आहे का. हे झाले आपले. मग आता आपण किंमत CGS काढायची, बरोबर आहे का. सांगा व्हॅल्यू काय होती आपल्याकडे 6.67 इंटू 10⁻11 इंटू न्यूटनचे सांगा, न्यूटनचे डाईन करताना 10⁵ मीटर स्क्वेअरचे सेंटीमीटर स्क्वेअर करताना 10⁴ अँड डिवायडेड बाय किलोग्रॅम स्क्वेअर किती आहे 10⁶. आता न्यूटनचं कशामध्ये केलं आपण डाईनमध्ये, बरोबर. मीटरचं सेंटीमीटर आणि ग्रामचं किलोग्रॅमचं ग्रॅम. मग आता यामध्ये 5ला 5 कॅन्सल झाले, 1 शिल्लक राहिला, 1ला 1 कॅन्सल झालं, 3 शिल्लक राहिले. -11मधून 3 जर मायनस केले आपण तर -8 शिल्लक राहतात. मग CGS व्हॅल्यू जर पाहिली आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची तर 6.67 इंटू 10⁻⁻8 डाईन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम स्क्वेअर. पर ग्राम स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो. ओके. सो अशा पद्धतीनं एक इंट्रोडक्शन म्हणून आपण डायमेन्शन शिकलो. ओके. सो डायमेन्शन आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं या ठिकाणी काढू शकतो. आता सपोज तुमच्या मनामध्ये आलं की आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट या हार्ड कन्सेप्टचं ग्रॅव्हिटेशनल काय तयार करायचं आहे डायमेन्शन तयार करायचं आहे. तर डायमेन्शन तयार करणं पण एक कला आहे. पहा कशी सांगतो मी. पहा आता G बरोबर काय फॉर्म्युला दिला आपल्याला FR² डिवायडेड बाय काय आहे M1 M2. आता डायमेन्शन आपण पुटअप करू. 4ची डायमेन्शन काय असतील पहा. आताच तुम्हाला सांगितलं होतं मी की आपण ॲक्सिलरेशनची डायमेन्शन इथं काढले होते आणि मासचे काढले होते, बरोबर आहे का. मग आता मी काय करणार इथं माहिती आहे का की फोर्स बरोबर काय मास इंटू ॲक्सिलरेशन है ना. तर आपण काय करू इथं 3 डायमेन्शन काढताना तिसऱ्या क्रमांकाला फोर्सचं डायमेन्शन काढायचं असेल तर मास इंटू काय आहे ॲक्सिलरेशन. मासचं डायमेन्शन काय आहे M1 कारण L0 T0 घ्यायची गरज नाही. आणि त्यानंतर ॲक्सिलरेशनची डायमेन्शन काय आहे L_T−2 है ना, L1 म्हणा वगैरे. मग आता फोर्सचे डायमेन्शन काय झाले L1 M1 T−2 झाले डायमेन्शन. ओके. मग आता फोर्सचे डायमेन्शन लिहितो मी L1 M1 T−2 गुणिले R². R काय आहे रेडियस म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर झाला Lचा स्क्वेअर, येतं लक्षात. आणि हे मास गुणिले मासचा स्क्वेअर म्हणजे काय झालं हे M2, करेक्ट. मग आता गुणाकार असेल तर बेरीज आणि भागाकार असेल तर मायनस. Lचं बघा 1 + 2 किती होईल L3. 1/2 म्हणजे 1ला 2 भागा 1 - 2 = -1, करेक्ट. आणि T-2 म्हणजे अशा पद्धतीनं आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जे आहे त्याचे डायमेन्शन काय केले या ठिकाणी तयार केले, येतं लक्षात. मग हा झाला डायमेन्शनचा पोर्शन जो आपण आज बेसिकमध्ये नव्याने शिकलो. आता हे झाल्यानंतर आता पुढे आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मून संदर्भात थोडंसं बोलू आपण. तर मूनचा जो टाईम पिरियड आहे ना तो आपल्याला इथून पुढे लागणार आहे काही गोष्टींसाठी. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की मून हा जो सॅटेलाईट आहे ना अर्थचा, हे सुद्धा फर्स्ट टाईम कोणाला रिलीज झालेलं आहे न्यूटनलाच. ओके. आणि दॅट्स वाय आपण जर पाहिलं आपण तर 1 सर्कल जर कंप्लीट करायचं असेल मूनला अर्थच्या सराउंडिंगमध्ये तर जनरली आपण म्हणतो 27.3 डेज लागतात. ओके. आता यामध्ये थोडंसं बेटर घेताना तुम्ही काय करा 27 डेज आणि 8 आवर्स आपण इथून पुढं लक्षात ठेवा. चालतं.
आता पुढे माझा प्रश्न असा आहे की एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास काय आहे यम आणि ते मास आहे 1 किलोग्रॅम आणि अनादर ऑब्जेक्ट आपली अर्थ आहे ज्या अर्थचं जे मास आहे तर ते आहे 6 × 10⁻24 किलोग्रॅम. मग आता न्यूटनचा जो थर्ड लॉ आहे न्यूटनचा थर्ड लॉ आणि ही कन्सेप्ट तर याचं काय होईल बरं. तुम्हाला माहीत आहे की न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो की एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजे याचा अर्थ की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तर तो या अर्थ आणि एखादा ऑब्जेक्ट जसं स्टोन धरलं मी तर या दोन्हीमध्ये कसं असणार या ठिकाणी इक्वल असणार. ओके. सो आता प्रश्न असा आहे की मग हा जो स्टोन आहे याचं दिसून काय येत नाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे का. तर याचं पहिलं रिझन तर तुम्हाला माहीत आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स मासच्या काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, बरोबर आहे का. की अर्थचं मास हे टू मच लार्ज आहे त्या 1 किलोग्रॅम स्टोनच्या तुलनेमध्ये, दॅट्स वाय ते दिसत नाही. पण याचं आणखीन एक कारण आपल्याला शोधायचं आहे. आता ते कारण शोधत असताना तुम्हाला माहीत आहे की अर्थ ज्या एखाद्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटी लावते ती ग्रॅव्हिटी किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. मग आता प्रश्न असा आहे की मग व्हेन ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे हा ऑब्जेक्ट याच्यावर लावत असेल तेव्हा याचंही काही ना काही ॲक्सिलरेशन असेल, बरोबर आहे का. मग आता मला सांगा की या ठिकाणी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार या ठिकाणी mg, बरोबर आहे का. मग mg जे आहे इकडे पण काय असणार F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन है ना. बॉडीचं आपण है ना लक्षात आलं, बॉडीचं आपण ॲक्सिलरेशन काय घेतलं ए आणि इकडं काय घेतलं mg. मग आता होतं काय की तर आता ते ॲक्सिलरेशन काढत असताना आपण काय करू सर्वात अगोदर की ऑब्जेक्टचं जे आता लक्षात घ्या हे एकमेकावर अप्लाइड करेल हां. ओके. आता हे फॉर्म्युला जो आहे हा आपल्याला आता विचारात घ्यायचा नाही आहे. आता एक लक्षात घ्या फोर्स. आता मला सांगा या बॉडीचं जर आपल्याला वेट काढायचं असेल म्हणजेच फोर्स काढायचा असेल तर तो फोर्स काय असणार mg. कारण ग्रॅव्हिटी जी आहे अर्थची ग्रॅव्हिटी अर्थवर अप्लाय व्हायली का नाही त्या ऑब्जेक्टवर अप्लाय व्हायली. मग आता मला सांगा की ऑब्जेक्टचं मास आहे 1 किलोग्रॅम, बरोबर. आपण किती कन्सिडर केलं होतं 1 किलोग्रॅम आणि अर्थची ग्रॅव्हिटी किती आहे 9.8. म्हणजे याचा अर्थ त्या ऑब्जेक्टचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल ते किती आलं 9.8 न्यूटन. मग आता अशा केसमध्ये त्या ऑब्जेक्टचं त्याच ऑब्जेक्टची अनादर फोर्सची व्हॅल्यू काय आहे m, बरोबर आहे का. मग आता आपण काय करू की ॲक्सिलरेशन अशा केसमध्ये त्या ऑब्जेक्टचं जर काढायचं असेल आपल्याला तर फोर्स किती आहे आपल्याकडे 9.8 न्यूटन आणि अर्थकडून अर्थचे जे स्वतःचं वेट आहे त्या वेटनं आपल्याला काय करायचं त्याला भागायचं आहे. सो आपण काय करणार लक्षात घ्या वाटल्यास हे फॉर्म्युला पण आपण रिमूव्ह करू. मुख्य कन्सेप्ट समजून घ्या. आत्तापर्यंत आपण ज्या कॉन्क्लुजन आलो आहे ते कॉन्क्लुजन काय आहे की ज्या ऑब्जेक्टवर अर्थ ग्रॅव्हिटी अप्लाय करायली तर त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आलेला आहे 9.8 न्यूटन. आणि मग आता त्याच ऑब्जेक्टचं जर आपल्याला ॲक्सिलरेशन काढायचं असेल तर हे ॲक्सिलरेशन काढताना एक रूल आहे पहा. तो रूल काय आहे तर तो रूल आहे की त्या मासला म्हणजे अर्थच्या मासला आपण अर्थकडून लावल्या गेलेल्या फोर्सनं काय करायचं या ठिकाणी डिवाईड करायचं आहे. मग आता वाटल्यास इथं मी कॅपिटल M का लिहिलं लक्षात आलं असेल तुमच्या. पहा एखाद्या ऑब्जेक्टचं जर ॲक्सिलरेशन काढायचं असेल कारण फोर्सचा फॉर्म्युला काय आहे सॉरी थर्ड इक्वेशन इथं चुकलेलं आहे आपलं. तर पहा ॲक्सिलरेशन जर काढायचं असेल आपल्याला तर न्यूमरेटरमध्ये कोण येईल फोर्स येईल
है ना, एफ इज इक्वल टू एम नुसार आणि कॅपिटल एम हे येईल. ओके, हां, आता आपण आपल्या मुख्य कॉन्क्लुजनकडे आलो की 1 किलोग्रॅम ऑब्जेक्टचा आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला. त्यानंतर 1 किलोग्रॅम ऑब्जेक्टचं जर ॲक्सिलरेशन काढायचं असेल तर त्याचा रूल काय आहे की त्या ऑब्जेक्टवर अर्थकडून जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला चालला तर त्यालाच काय करा, तुम्ही कशानं डिवाईड करा, अर्थच्या मासनं काढा. तर हां, ज्या पद्धतीनं आपण काय केलं माहिती आहे का की अर्थचं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणावर अप्लाय केली, आपण 1 किलोग्रॅम ऑब्जेक्टवर अप्लाय केली. तर 1 किलोग्रॅम जो ऑब्जेक्ट आहे त्याचं ॲक्सिलरेशन हे कोणावर अप्लाय होणार आहे, अर्थवर अप्लाय होणार आहे. येते लक्षात. मग आता ऑब्जेक्टला काय करायचं, आपल्याला कोणाची ग्रॅव्हिटी देऊन टाकायची, अर्थची ग्रॅव्हिटी देऊन टाकायची आणि अर्थला कोणाचं ॲक्सिलरेशन द्यायचं आहे, ऑब्जेक्ट्स. म्हणजे याचा अर्थ इथं F1 इज इक्वल टू काय आला, mg, F2 इज इक्वल टू काय आला, ma. मग अशा केसमध्ये मला सांगा की इक्वल अँड अपोजिट आहे, याचा अर्थ mg आणि ma हे दोन्ही काय एकमेकांच्या इक्वल आहे. मग mg म्हणजे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन a आणि यावरून ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असेल, कॅपिटल F अपॉन m. ओके, ही कन्सेप्ट थोडीशी मिसिंग झाली होती सांगताना. आता लक्षात आलं. मग ए इज इक्वल टू F अपॉन M का आला, ठीक आहे. मग आता व्हॅल्यूज पुटअप करू. आता सांगा एफची व्हॅल्यू किती आली होती आपल्याकडं, 9.8 न्यूटन. अर्थचं मास आहे 6 × 10⁻24 आणि यावरून ॲक्सिलरेशन जर काढला आपण तर ती व्हॅल्यू होती 1.63 × 10⁻24 मीटर/सेकंड². मग आता मला सांगा ऑब्जेक्ट जे अर्थवर काय करू लागला होता, ॲक्सिलरेशन टाकायला, त्याची व्हॅल्यू जर पाहिली आपण तर पहा ना किती कमी आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या तुलनेमध्ये, बरोबर आहे का. मग आता मला सांगा की यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की ए इज टू मच स्मॉलर दॅन ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि म्हणून एखादा ऑब्जेक्ट जे आहे, म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला की आपलं जी मेन कन्सेप्ट आहे की अर्थचं दिसून येतं ग्रॅव्हिटेशनल पूल, त्या ऑब्जेक्टनं अर्थला ओढलं ते दिसून आलं का, नाही. मग त्याची दोन कारणं सांगितली तुम्हाला. पहिलं कारण तर सुरुवातीलाच सांगितलं होतं की अर्थचं मास जे आहे हे ऑब्जेक्टच्या तुलनेमध्ये खूप जास्त होतं आणि दुसरं म्हणजे ऑब्जेक्टचं ॲक्सिलरेशन हे अर्थच्या ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीपेक्षा खूप लेस आहे. आणि दॅट्स वाय आपल्याला जी अर्थ आहे ही मूव्हिंग टुवर्ड्स फॉलिंग द बॉडी, म्हणजे एखाद्या बॉडीकडे जात आहे असं दिसतं का, नाही. त्याचं रिझन ते आहे. ओके, त्यानंतरची आपली कन्सेप्ट आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थातच आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला माहीत आहे की तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे तर त्या संदर्भात सांगायचं असेल म्हणजेच जी व्हॅल्यू आहे तिचं व्हेरिएशन आणि त्याचे फॉर्म्युलेस हे आपल्याला लर्न करायचे आहे. आता तुम्हाला माहीत आहे एक गोष्ट असणार की ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, बरोबर, आणि दुसरा फॉर्म्युला असेल ॲट हाईट h, बरोबर. तर आणि तिसरी पण एक केस आहे ती आहे डेप्थनुसार. ओके, सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे तर पहिल्या केसमध्ये ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, दुसऱ्या केसमध्ये ॲट हाईट h आणि तिसऱ्या केसमध्ये ॲट डेप्थ d. ओके, डेप्थ कोणती घेऊ आपण, d घेऊ. सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे फॉर्म्युले जर पाहिलं आपण तर g इज इक्वल टू, इथं फॉर्म्युला काय आहे, gm अपॉन r². आणि आपल्याला माहिती आहे सरफेसवरती जास्त असते, तर सरफेसचे पण दोन ट्रेंड आहेत ते आपण पुढं बोलूया. आता अर्थच्या सरफेसपासून जितक्या हाईटला आपण जातो तसतशी ग्रॅव्हिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि डिक्रीज होत असताना त्याचा जो फॉर्म्युला असेल तर तो असेल gh इज इक्वल टू gm अपॉन r². यामध्ये स्मॉल r हा कॅपिटल R प्लस h असेल आणि gh इज इक्वल टू gm अपॉन r प्लस h². हे असं आपण काढू शकतो. पण आता समजा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांचा विथ रिस्पेक्ट टू जर आपल्याला विचार करायचा असेल तर पहा gh अपॉन g है ना, दोनला आपण एकनं भागायला तो gm काय होतील, कॅन्सल होतील आणि छेदातला छेद कुठं येतो, अंशामध्ये येतो. ओके, आणि सो
आर अंशामध्ये येईल, राईट, आणि आर प्लस एच हा छेदामध्ये जाईल आणि याचा एकूण काय असेल, स्क्वेअर असेल. आणि यावरून जी एच इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट आर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर हा फॉर्म्युला नंबर 3सुद्धा तुम्ही एक आपल्याला या रेंजपर्यंत विचारणार आहे. आता याच्यात एक आणखीन एक फॉर्म्युला आहे, पण तो आपण विचारात घेणार नाही सध्या. ओके, आपल्या फाउंडेशनला नाही तो. डेप्थमध्ये जे आहे तर एक लक्षात घ्या, जसं आपण डेप्थमध्ये जातो ना तर दोन गोष्टी होत असतात माहिती आहे का, की अर्थचं मास हे सुद्धा काय होत जातं या ठिकाणी, रिड्यूस होत जातं. आणि अर्थची रेडियस आहे ही सुद्धा काय होत जाते या ठिकाणी, रिड्यूस होत जाते. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे की अर्थच्या जर आपण सेंटरला गेलो तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ऑलमोस्ट काय होऊन जाते, 0 होऊन जाते. आणि म्हणून डेप्थ जो फॉर्म्युला जो आहे तर तो आहे जी डी इज इक्वल टू जी एम अपॉन, आता या ठिकाणी आपल्याला अर्थच्या रेडियसमधून डेप्थ काय करायची आहे, मायनस करायची आहे. याचं रिलेशनशिप जे आहे तर सपोज हे आहे इक्वेशन नंबर 4 येईल. आता यामध्ये एक लक्षात घ्या फक्त एक चेंज, की रिड्यूस झालेलं जे मास आहे त्याला आपण काय करू, M1 कन्सिडर करू आणि रिड्यूस झालेली आर ही काय असेल, R1 असेल. तर फॉर्म्युला काय होईल इथं, GM1 डिवायडेड बाय R1 मायनस डी स्क्वेअर. ओके, म्हणजे हे आपल्या रेफरन्ससाठी आहे. पण आता प्रॅक्टिकली डेप्थ संदर्भात जेव्हा आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेतो तर ते फॉर्म्युला घेताना आपल्याला काय करायचं आहे की लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात घ्या, हा फॉर्म्युला मुळात तर इथे जे आहे हे 1 घ्यायची गरज नाही. ओके, आता एक लक्षात घ्या, आपल्याला पाहायचं आहे डेप्थनुसार व्हेरिएशन, तर हा फॉर्म्युला तिथे अप्लिकेबल होत नाही आहे. तर आता डेप्थनुसार जात असताना आता आपण काय करू माहिती आहे का, की जी डी आहे ना तर त्यासाठी आपण एच कन्सिडर करू, म्हणजे इथून पुढं आपलं फॉर्म्युल्याचं कन्फ्युजन होणार नाही. ओके, सो आता तुम्हाला माहीत आहे की अशा वेळेस जेव्हा अर्थचे आपण इन्नर गेलो हे ना, आतमध्ये गेलो, तर आतमध्ये गेल्यानंतर आता त्याची जी नवीन रेडियस असणार ही नवीन रेडियस काय असणार, ती रेडियस असणार की आपली जी मूळ रेडियस होती आर त्यामधून आपण काय वजा करलो, आता एच वजा करायलो. ही आता आपली काय आहे, डेप्थ आहे. ओके, सो इथून पुढं आपण इन्नर डेप्थ आर मायनस एच कन्सिडर करणार. आता अर्थ जो आहे स्वतः हा कसा आहे, सॉलिड स्पेअर आहे, बरोबर आहे का. आणि सो अशा केसमध्ये जेव्हा आपण पृथ्वीच्या, आता पहा ऑन द सरफेस ऑफ अर्थ असताना अर्थचा जो व्हॉल्यूम आहे तो काय आहे, 4/3 पाय आर क्यूब. पण असा डेप्थमध्ये गेल्यानंतर व्हॉल्यूम जो आहे तो काय असणार, 4/3 पाय आर मायनस एच क्यूब, बरोबर. हा असणार की आता यामध्ये तुम्हाला माहीत असेल की जनरल जो फॉर्म्युला आहे मासचा, सो मासचा फॉर्म्युला काय असतो, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असतं, बरोबर. मग आता अशा वेळेस इन्नर डेप्थमध्ये असताना, इन्नर सॉलिड स्पेअर जर पाहिलं आपण आतमध्ये असताना, सो म्हटल्यास इथं मी लिहितो, अर्थचं मास नाही गेलो आपण ना, मास ऑफ इन्नर सॉलिड स्पेअर, करेक्ट ना. सो इन्नर सॉलिड स्पेअर संदर्भात जे अर्थचा मास घेत असताना आपण काय करणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, रिड्यूस झालेल्या मास संदर्भात. सो व्हॉल्यूम काय आला आता आपल्याकडे, 4/3 पाय आर मायनस एच क्यूब आणि इंटू डेन्सिटीसाठी काय वापरतो आपण, रो चिन्ह वापरतो. मग आता मला सांगा, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगायला, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगतो की जे मास इंटू ॲक्सिलरेशन असेल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आणखीन एक फॉर्म्युला काय आहे, एम इंटू जी. परंतु आता आपण अर्थच्या इन्नर गेलो त्यामुळे आपण ग्रॅव्हिटी कोणती घेणार, जी डी घेणार. सो एम इंटू जी डी इंटू काय असणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे सांगा, जी है ना. नंतर अर्थचं मास किती घ्यायचं आपल्याला, 4/3 पाय आर मायनस एच क्यूब इंटू डेन्सिटी झालं, हे अर्थचं मास. त्यानंतर ऑब्जेक्टचं मास काय आहे, स्मॉल एम डिवायडेड बाय त्यामधलं डिस्टन्स काय आहे, आर मायनस एच स्क्वेअर. हे सर्वचे सर्व काय आले, इक्विवॅलेंट आले.
मग यामध्ये स्मॉल एम जर आपण कॅन्सल केला, बरोबर, सो जी डी इज इक्वल टू, इथं काय होईल बरं, स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल झाला, फक्त एकच शिल्लक राहील घातांक, बरोबर. सो आता ओव्हरऑल फॉर्म्युला काय झाला, जी डी इज इक्वल टू 4/3, त्यानंतर पाय जी आणि रो, सॉरी पाय जी इन ब्रॅकेट आर मायनस सी एच इंटू रो. ओके, 4/3 पाय आर मायनस सी एच इंटू रो. ओके, हा झाला फॉर्म्युला. आता याची तुलना आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे झाली डेप्थ संदर्भात जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची. मग आता आपण अर्थच्या सरफेस संदर्भात बोलू. ऑन सरफेस ऑफ द अर्थ. आता सरफेस संदर्भात मला सांगा, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो सरफेसवर जीला जी घेणार आपण, सरफेसचं तुम्हाला इथं काढून दाखवलेलं आहे. सरफेसचं व्हॉल्यूम काय असणार, 4/3 पाय आर क्यूब. हे काय झालं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, ओके, आणि डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो इथे काय होईल सांगा, 4/3 ॲज इट इज, याला कटले आरचा घातांक 1 शिल्लक राहिला. सो पाय जी, त्यानंतर आर आणि रो. ओके, सो आता हे झालं म्हणजे आपण काय केलं की अर्थचे जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हे कशाच्या संदर्भात काढली बरं, डेन्सिटीच्या संदर्भात कॅल्क्युलेट केली, बरोबर आहे का. काल आपण एक प्रॉब्लेम पण घेतला होता याच्यावर, हे की नाही, त्यामध्ये आर आणि रोचे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी होती. आता सपोज हे आहे इक्वेशन नंबर, आतापर्यंत किती झाले इक्वेशन, आपल्याकडे 4 झाले. ओके, तर या इक्वेशन नंबर 5 काय आहे बरं, अर्थचे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी. आणि इक्वेशन नंबर 6 काय आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, इथं आता रेशो घ्यायचा आहे. सो आपण आता काय करणार, मग आता होतं काय की जर आपण जी डी अपॉन जी घेतला, बरोबर आहे का. सो इथं काय आहे, 4/3 पाय जी आर मायनस सी एच आणि डेन्सिटी रो. इथे 4/3 पाय जी आर रो. सो यामध्ये जे आहेत एवढ्या राशी या ठिकाणी काय होतील, कॅन्सल होतील. सो जी एच इज इक्वल टू, हा जी गुणाकार पाठवू पलीकडे. ओके, आणि आता काय झालं, आर मायनस सी एच अपॉन आर एवढं शिल्लक राहिलं. आता आपण छेद सेपरेट घेऊ, जी एच इज इक्वल टू जी. सो सॉरी इथं जी डी घ्यायला पाहिजे होतं. ओके, आता छेद सेपरेट घेतल्यावर काय होईल, आर अपॉन आर मायनस एच अपॉन आर. आणि आता येईल आपला फायनल फॉर्म्युला की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी इन टर्म्स ऑफ द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फॉर्म्युला काय, इन टर्म्स ऑफ द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर तो फॉर्म्युला असेल 1 मायनस एच अपॉन आर. ओके, आणि जर तुम्हाला डेप्थसाठी डी वापरायचं असेल तर तुम्ही इथं जी डी इज इक्वल टू जी 1 मायनस डी अपॉन आर हे पण घेऊ शकता फॉर्म्युला, जर तुम्हाला इच्छा असेलच तर. ठीक आहे, आता ओव्हरऑल तुमच्या पण लक्षात आलं असेल की आणि आता एक लक्षात घ्या, इथे एक टर्म आहे काय आहे, आर मायनस सी एच अपॉन आर. मला सांगा आता एचची व्हॅल्यू जसजशी वाढेल तसतशी या ठिकाणी ती व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. याचा अर्थ हाईटनुसार जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही सुद्धा काय होणार, डिक्रीज होणार. आणि म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी इज ऑलवेज लेस दॅन द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या अगोदर जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की इथं आपण 3 केसेस पाहिल्या, सरफेस, हाईट आणि डेप्थ संदर्भात. आता इथेच वाटल्यास
मी एक कन्सेप्ट ॲड करतो. आता फायनली आपण बोलू की अर्थच्या लॅटिट्यूड संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. आता एक लक्षात घ्या की इथं मी जरी सर्क्युलर काढला असेल पण तुम्हाला माहीत आहे की अर्थ पूर्णपणे ही स्पेरिकल नाही आहे, पण जस्ट आता मी कन्सिडर करू. आता हे इक्वेटर आहे 0 डिग्रीला, त्यानंतर इथं मी 30 डिग्री, त्यानंतर 60 डिग्री आणि पोलवर किती घेतो 90 डिग्री. तुमच्याकडे दिलेलं आहे की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी पोलवर आहे ती व्हॅल्यू सर्वात जास्त आहे, बरोबर, आणि ती व्हॅल्यू आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जसं आपण इक्वेटरकडे येऊ तशी ती व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. याच्या मॅगचं कारण आहे हा अँगल, आणि या अँगलला जो आहे तो आपण लॅम्बडा कन्सिडर करू. आणि मग या संदर्भात जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय माहिती आहे का, की अँगलनुसार जर आपल्याला ग्रॅव्हिटी काढायची असेल तर फॉर्म्युला आहे की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे यामधून तुम्हाला आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा हे काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन मायनस करायचं आहे लॅम्बडा, सॉरी. आता एक लक्षात घ्या, अर्थची रेडियस तर तुम्हाला माहीतच आहे 6400 किलोमीटर, म्हणजे 6.4 × 10⁻⁶ मीटर. अर्थची जी अँग्युलर वेलोसिटी असते ना ओमेगा, तर ती व्हॅल्यू आहे 7.3 × 10⁻⁻5. आणि यावरून जर आपण आर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर ती येते पहा ॲप्रॉक्सिमेटली 0.0337 ओके मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आपल्याकडे ऑब्टेन झाल्यानंतर आता तुम्हाला माहीत आहे की कॉस जी ट्रायग्नोमेट्री आहे तर त्याची 2 वैशिष्ट्य आहेत. काय की 2 व्हॅल्यू घेऊ आपण वाटल्यास. तर थीटा जर 0 डिग्री असेल तर कॉसची व्हॅल्यू मॅक्झिमम असते, आणि थीटा जर 90 डिग्री असेल तर कॉसची व्हॅल्यू ही काय असते, मिनिमम असते. म्हणजे याचा अर्थ जेव्हा पोलला काय होणार या ठिकाणी, ॲट पोल जर पाहिलं आपण तर कॉस 0 आहे, म्हणजे आर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यूसुद्धा 0 झाली. म्हणजे याचा अर्थ जी लॅम्बडा हा कशाच्या इक्वल आला, जीच्या इक्वल आला, बरोबर आहे का. पण जेव्हा आपण इक्वेटर संदर्भात बोलायलो है ना, समजा आपल्याला इक्वेटरवरची व्हॅल्यू काढायची आहे, मग इक्वेटरची व्हॅल्यू काढताना काय होणार बरं, यामध्ये इक्वेटरची व्हॅल्यू काढताना आपला जो अल्फा आहे तो आहे 0 डिग्री. मग याचा अर्थ कॉस अल्फाची व्हॅल्यू किती होणार 1 है ना. कॉस स्क्वेअर अल्फा जरी घेतला तरी त्याची व्हॅल्यू काय होणार 1 होणार. आणि म्हणून आता आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट कुठं फाईंड करायची आहे, इक्वेटरला फाईंड करायची आहे. मग इक्वेटरला फाईंड करत असताना आपण जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा हा फॉर्म्युला इथं जर पुटअप केला, सांगा जीची व्हॅल्यू किती आहे 9.832 मायनस कॉस स्क्वेअर अल्फाची तर 1 आहे, काहीच अडचण नाही. आर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 0.0337. तर हे आन्सर जे आहे हे अप्रॉक्सिमेटली येतं पहा 9.79 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथून सिद्ध होतं की जसं आपण इक्वेटरकडे येऊ तशी व्हॅल्यू ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची काय होत जाते, डिक्रीज होत जाते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.